कुठं खेळलेलं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जय हनुमान खाराबोली विरुद्ध जय हनुमान उसरोली. पाहूया दोन्ही संघामध्ये टक्कर होणार आहे. एक मजगाव संदीपजी ठाकूर खाराबोली. सगळं ब्लॅक आहे. ग्रामस्थ मंडळी उंडरगाव व जय हनुमान क्रीडा मंडळ आयोजित मुरुड तालुकास्तरीय भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा आज उंडरगाव येथे भव्य दिव्य या क्रीडानगरीमध्ये संपन्न होत आहे. आणि या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय जय हनुमान खाराबोली वर्सेस जय हनुमान उसरोली या दोन संघांच्या दरम्यान. तर अतिशय सुंदर अशी वाखणण्यासारखी स्पर्धा आज या ठिकाणी चांगल्या वातावरणात चांगल्या उत्साहामध्ये रोमहर्षक अशा शुभ वातावरणामध्ये स्पर्धा आज दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. आलेल्या तमाम सर्व कबड्डी रसिकांचे, आलेल्या सर्व तमाम प्रमुख मान्यवरांचे, तसेच जय हनुमान क्रीडा मंडळ उंडरगाव व ग्रामस्थ मंडळी उंडरगाव यांना प्रथम धन्यवाद देतो. कारण अतिशय सुंदर असे या ठिकाणी या मंडळाने या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. आणि त्यातील एक क्षण म्हणून आपण हा सामना पाहतोय जय हनुमान खाराबोली जय हनुमान उसरोली या दोन संघांच्या दरम्यान. पुढील सामन्यासाठी पहिला पुकार असेल श्री साईनाथ सिरगाव वर्सेस फ्रेंड्स क्लब मजगाव. आपल्याला पहिला पुकार असेल. सुंदर अशी पकड जय हनुमान खाराबोली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मात्र या ठिकाणी खरेटचा घोंगा वाजतोय तो खाराबोली संघासाठी. बघा चप्पल सुंदर आणि मला हो क्या बात आहे. उसरोली संघ जबरदस्त पकड. सुंदर प्रयत्न मात्र खोलवर होते. नवतून चढाईपट्टू आहे. परंतु या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावण्याचं ही तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा या स्पर्धेमधूनच नवतून खेळाडूंना एक सुवर्ण संधी. सर्वांना अपेक्षा असते ते आपल्या नवीन खेळाची. आणि बघूया मला ते पुन्हा एकदा उसरोली संघाकडून एक सुंदर चढाई. मात्र याच्यामध्ये दोन गडी बाद होतात ते खाराबोली संघाचे. खाराबोली संघाकडे चढाई करते मात्र बघूया. आणि मला वाटते सुंदर चढाई आणि याच्यामध्ये मात्र एक गडी बाद होतोय तो उसरोली संघाचा. वडदे येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला हा जय हनुमान उसरोली संघ आज खाराबोली या संघाबरोबर झुंज देतोय.
आणि मला वाटते जोरदार अपील करतोय की बघूया. आणि खरोखर मात्र ही यशस्वी चढाई जय हनुमान उसरोली संघाकडून पाहायला मिळतोय. लक्ष्मीठार येथील श्री सुभाष माली यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा शतस्य ऋणी आहे, शतस्य आभारी आहे. धन्यवाद. पण चालेल नेमकं खाराबोली संघाकडून क्रमांक 6 नंबरची जर्सी परिधान करून प्रथमेश कमाने चढाई करतोय. बघूया त्याच्या समोर उसरोली संघ कशा पद्धतीने आपलं क्षेत्ररक्षण आखतोय. मात्र रिकाम्या असते माघारी परततोय आणि त्रुटीत काल घेतोय. मला वाटतंय जय हनुमान उसरोली संघ या छोट्याशा आपल्याला तर नक्कीच पाहायला मिळेल की दोन्ही संघाने कोणता निर्णय घेतलेला आहे. बघूया. उसरोली संघाकडून एक उत्कृष्ट असा चढाईपट्टू चढाई करतोय आपल्या संघासाठी. त्याच्या समोर खारांबोली संघाचे 3 क्षेत्ररक्षक संत गतीने माघारी परततोय आणि पुन्हा एकदा मात्र थरियटचा घोंगा वास देतो. खारांबोली संघासाठी क्रमांक 8 नंबरची जर्सी परिधान करून चढाई करतोय एक नवतून चढाईपट्टू या खारांबोली संघामध्ये. बघूया. आणि मला वाटतं या ठिकाणी मात्र एक पुन्हा एकदा सुंदर अशी पकड आपल्याला पाहायला मिळतो ती उसरोली संघाकडून. सुंदर चढाई उसरोली संघाकडून. आणि मला वाटतं या खारांबोली संघाचा एक शेवटचा मोहरा उरलेला आहे. बघूया कशा पद्धतीने चढाई करतोय. आपले काही खेळाडू संघाच्या बाहेर आहेत, जेणेकरून उठवण्याचा प्रयत्न खोलवर करतोय. शर्यष्टी मात्र कमी आहे, परंतु बघूया प्रयत्न मात्र खोलवर करतोय. आणि खरोखर जोरदार अपील आणि खरोखर ते मात्र फेटाळलेला आणि 1 गुणाची कमाई करतोय या खारांबोली संघासाठी. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा उसरोली संघाकडून. आणि मला वाटते हा लोणाचा बोजा येते तो मात्र खारांबोली संघावर. सुंदर अशी पकड या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतोय. उसरोली संघाची अजूनपर्यंत वेल आहे, खेळ सुद्धा आहे. आणि बघूया शेवटच्या क्षणाला मात्र दोन्ही संघ कशा पद्धतीचा या प्रेक्षकांना आपला खेळ दाखवतात. बघूया. आणि मला वाटतं पुन्हा एकदा सुंदर अशी पकड. आणि हा सामना मात्र मध्यंतरासाठी झुकतोय. बघूया मध्यंतरचं गुणफलक 12-3 मध्यंतरासाठी झुकल्या. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार असेल श्री साईनाथ शिरगाव या 2 संघाने तयार राहायचं आहे. आपल्याला दुसरा पुकार असेल श्री साईनाथ शिरगाव वर्सेस फ्रेंड्स क्लब मजगाव. पाहूया मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आपण पाहिलं होतं की मध्यंतरापर्यंत 9 गुणाच्या आघाडीवर जय हनुमान उसरोली संघ. त्याच्यानंतरच्या खेळाला पुन्हा एकदा प्रारंभ करतोय. उसरोलीकर संघाकडून क्रमांक 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू उंचपुरा आहे, नवदूत आहे, मात्र चपल आहे, चलाक आहे. त्याच्या समोर खारांबोली संघाचे 6 क्षेत्ररक्षक. त्याला
प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा खारांबोली संघाकडून. बघूया प्रफुल चढाई करतोय. बघूया परंतु क्षेत्ररक्षण तेवढं सावध आणि कोणताही धोका न पत्करता त्याला प्रत्युत्तर देतोय. उसळली संघाचा हा चढाई पट्टू मध्यरक्षकावर हाताळी गेली टिपण्याचा प्रयत्न. लाईन टाकले. आणि मात्र पुन्हा एकदा थरेटचा गंगा वाजतो खारांबोली संघासाठी. बघूया सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आणि बघूया 13-3 9 गुणांची आघाडी उसळली संघाकडे. तीन 14 अशी या ठिकाणी गुणपत्रिका आहे. पुढील दोन्ही संघांना मी विनंती करतो की चालू सामना संपता क्षणी आपण ताबडतोब श्री साईनाथ शिरगाव वर्सेस फ्रेंड्स क्लब मजगाव आपण त्वरित तयार राहायचं आहे. ना खारांबोली संघाकडून एक चढाईपट्टू. बघूया आपल्या संघाकडे काही गुणांची पिछाडी. मात्र हळूहळू कशा पद्धतीनं कमी करता येईल या पद्धतीनं मात्र खेळ करते आणि खरोखर चपल 1 गुणाची कमाई मात्र खारांबोली संघाला करतोय. लक्ष्मी खार सोबत खेळला. हो आणि मात्र उसळली संघ काही गुणांची आघाडी घेऊन मात्र संयमी खेळी करतोय. आपल्या संघासाठी त्याला प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा खारांबोली संघाकडून. मात्र खारांबोली संघाला काय उरलेल्या मिनिटांमध्ये आपल्या प्रयत्नांची अपेक्षा मात्र या ठिकाणी नक्कीच आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी सुंदर पकड खारांबोली संघाकडून. आणि मला वाटते पुन्हा एकदा बरोबर टाइम काढायचा तुम्ही. मात्र या सामन्यावर उसळली संघ अगोदरच आपली पकड फिट ठेवून मात्र आता संयमी खेळीचा निर्णय मात्र स्वीकारतोय. आणि मात्र प्रयत्नांची अपेक्षा आहे ती खारांबोली संघाला की जेणेकरून आपल्याकडे असलेली पिछाडी कशा पद्धतीने कमी करता येईल याच्यासाठी मात्र प्रयत्न करतोय प्रथमेश कामाने. आणि मला वाटतं या ठिकाणी मात्र सुंदर पकड. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. मी पुढील संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय श्री साईनाथ शिरगाव वर्सेस फ्रेंड्स क्लब मजगाव आपण त्वरित सामना संपता क्षणी मैदानाकडे यायचं आहे. सुंदर चढाई खारांबोली संघाकडून मात्र
खारांबोली संघ मात्र शेवटच्या क्षणाला होईकना मात्र प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील आणि मला वाटतं या ठिकाणी एक सुंदर चढाई पाहायला मिळते आणि 3 गडी बाद होते त्याच्यामध्ये. सुंदर चढाई उसरोली संघाकडून. आणि मी पुढील दोन्ही संघांना विनंती करते, श्री साईनाथ शिरगाव फ्रेंड्स क्लब मजगाव, आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे. सामना या ठिकाणी संपलेला आहे. जय हनुमान खारांबोली, जय हनुमान उसरोली. मात्र या सामन्यामध्ये उसरोली हा संघ विजयी होतोय.